उपीट म्हटलं ना की सगळ्यांना ते आवडत असतं, पण ते कसं एकदम छान मऊ लुसलुशीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिकट न होणारं किंवा असं उपमा नाही होणारं, मोकळं सुटसुटीत न होणारं, तर असं एकदम खाताना ते दाणेदार वाटलं पाहिजे असं उपीट सगळ्यांना आवडत असतं. आज आपण ना अगदी नाश्ता सेंटरसारखंच उपीट कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे. एकदम दाणेदार आणि एकदम मऊसूद असं उपीटची रेसिपी बघतोय, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. आता इथे सगळ्यात पहिला मी रवा घेतलेला आहे. रवा उपीट बनवताना जो मोठा दाणेदार रवा असतो तो घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलेले. रवा भाजताना ना आपण काय करतो, तेल किंवा तूप घालत असतो आणि मग रवा आपण भाजत असतो. पण उपीट बनवताना रव्याला तेल तूप काहीच न घालता आपल्याला तो तसा कोरडाच भाजून घ्यायचा असतो, जोपर्यंत हलकासा लाल कलर येत नाही तोपर्यंत. रवा भाजून झालेला आहे. आता आपण पुढची तयारी करतोय. 2 पळ्या तेल घालायचं. उपीट बनवताना आपल्याला तेलाचा वापर किंवा तुपाचा वापर थोडासा जास्त लागणार आहे करायला, ज्यामुळे उपीट असं दाणेदार आणि मऊसूद होतं. जिरी मोहरी घालून घेतली, तेलात तडतडली की 2 मोठे कांदे मी चिरले होते ते घालायचे. कढीपत्ता घालून आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. जास्त काळा अजिबात करायचा नाही, हलकासा लालसर करून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो घालायचे. आता शक्यतो उपीट बनवताना काही ठिकाणी टोमॅटो घातलं जात नाही किंवा कोणाला ते आवडत नाही, पण टोमॅटो घालून जर तुम्ही उपीट केलं ना तर खायला अप्रतिम लागतं. टोमॅटो घालून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा तेलामध्ये आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, हिंग, थोडीशी धने पावडर आणि अर्धा किंवा 1 चमचा गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा. उपीट बनवताना गरम मसाला आवर्जून घालायचा. चवीप्रमाणे 1-2 चमचे मीठ घालायचे. 2-2.5 चमचे आपल्याला साखर घालायची आणि आमचूर पावडर आपल्याला इथे घालायची. आता मी इथे लिंबाचा वापर केलेला नाही आहे, तर आमचूर पावडरचा वापर केलेला आहे. त्यामुळे आपल्या उपीटची जी चव असते ती छान अशी आंबट, गोड, तिखट अशी येते. एकदा पाण्यामध्ये लिंबू घातलं की लिंबाचं जे आंबटपणा असतो ना तो कमी होतो गरम पाण्यामध्ये घातलं का. आणि पाणी घालून घ्यायचं. आता एका वाटीसाठी आपल्याला 3 वाट्या किंवा 4 वाट्या एवढं आपल्याला पाणी घालायचं. 3 किंवा 4. तुम्हाला जर जास्त मोकळा सुटसुटीत पाहिजे नसेल तर 3 घाला आणि जर असं ओलसर असा पाहिजे नसेल तर 4 घाला. रवा घालून घ्यायचा. पाण्याला उकळी आली की रवा घालून घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं उपीट आणि झाकण ठेवायचं. 5-6 मिनिटामध्ये आपलं उपीट चांगलं शिजलं जातं. आता इथे तुम्ही बघू शकताय छान असं आपलं उपीट शिजलं गेलेलं आहे. नंतर इथे 2 चमचे आपल्याला तूप घालायचं. तूप मी सगळ्यात शेवटी घातलेले. 2 चमचे मी असं इथे तूप घातलेले. परत एकदा उपीट चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे काय होतं, तूप जे आहे ना ते सगळीकडे असं मिसळलं जातं. परत 2-3 मिनटं झाकण ठेवायचं आणि वाफ द्यायची. आत्ता तुम्ही बघू शकता उपीट चिकट झालेलं नाही आहे. उपीट असं सुटसुटीत असं मोकळं झालेलं नाही आहे, तर छान असं जरासं असं स्वतःच्या ओलसरपणा टिकू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम दाणेदार झालेलं आहे. उलथण्याला अजिबात चिटकत नाही आहे, सहज पडतं. असं उपीट खायला जर बनवलं ना तर मी बोलते तुम्ही कितीही खायला दिलं ना तर माणूस खातच राहील. इतकं छान त्याची चव लागते. खायला एकदम मऊसूद लागतं आणि बनवायला एकदम सोपं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी मऊसूद असं आपण इथे उपीट बनवून घेतलेले. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा.